तर आता भारत ही एक महासत्ता आहे, क्रिकेट महासत्ता तर ती आहेच. मोठमोठी स्टेडियम जागतिक आपल्याकडे होत आहेत आणि यापुढे विविध प्रकारच्या फॉर्मॅट्समुळे लोकांचा क्रिकेटबद्दलचा ओढा आणखी वाढत चाललेला आहे आणि आता लोक गर्दी रस्त्यावर येऊन सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. ही आत्ताची बेंगलोरची घटना पाहता कोणते धडे क्रिकेट प्रशासन म्हणजे त्याच्यात बीसीसीआय आलं, राज्य प्रशासन म्हणजे त्या त्या ठिकाणचं राज्य पोलीस आलं आणि आपल्या ऍडमिनिस्ट्रेशनने सुद्धा शिकले पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? सुनंदन लेलेंशी आपला संपर्क तुटलेला आहे. विजय, पुन्हा एकदा केदार जाधवांना प्रश्न विचारू शकतो. विजय. केदार, माझा तुला प्रश्न आहे. आपण सातत्यानं ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. अजित वाडेकरांच्या इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दौरा संघ जिंकला. 1983 साली कपिल देव, 2007 साली महेंद्रसिंग धोनी, 2024 साली रोहित शर्माचा संघ आणि त्यांच्या विजय मिरवणुका मुंबईमध्ये निघाल्या. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, कुठलीही दुर्दैवी घटना घडली नाही. IPL फ्रँचायझी अनेक जिंकल्या, प्रत्येकाचे सत्कार सोहळे झाले, विजय मिरवणुका निघाल्या. पण बंगलोरचा संघ काल रात्री 11:30च्या सुमारास जिंकतो आणि लगेच 15-16 तासात तुम्ही त्यांचं सेलिब्रेशन करता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुठेतरी पोलीस यंत्रणा कमी पडली आहे, राज्य प्रशासनाचं नियोजन कमी पडलं असं वाटतं का? सर्वात प्रथम तर विजयजी की मला हे सांगायला आवडेल की रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूची जे फॅन बेस आहे अतिशय लॉयल आणि कट्टर चाहते आहेत त्यांचे. 18 वर्षापासून हो. ज्या एका गोष्टीसाठी ते वाट बघत होते ती म्हणजे IPL ट्रॉफी. आणि काल जेव्हा मी स्वतः पण रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूकडून 3दा खेळलेलो आहे, त्यामुळे नक्कीच एक इमोशनल क्षण होता, आनंदाचा क्षण होता. विराट कोहली असो, पूर्ण RCBचा संघ असो, RCBचे चाहते असो, या सगळ्यांसाठी एक मोठा दिवस कालचा होता नक्कीच, जेव्हा 18व्या हंगामात त्यांनी ट्रॉफी पटकावली. पण मला वाटतं आज हे जे काय झालं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि याच्यावरून कळून येतं की RCBचे जे चाहते आहेत ते किती एकदम स्वतःला त्यांनी वाहून दिलेलं आहे RCBसाठी. एवढे वर्ष सातत्यपूर्ण ते कामगिरी करत आलेत, पण त्यांना ती ट्रॉफी काय जिंकता येत नव्हती. आणि काल जेव्हा ते जिंकली ट्रॉफी, त्या ट्रॉफीचं जिंकल्यानंतर त्यांच्यासाठी ती ट्रॉफी काय होती हे आपल्याला तिथे जमलेल्या त्या जमावावरून कळून येतं की एवढी मोठी जनसंख्या तिथे आली होती फक्त आणि फक्त RCBच्या त्या टीम बरोबर त्यांचा आनंद साजरा करण्यासाठी. आणि एक भावूक क्षण होता. पण जे काही झालं हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि जसं तुम्ही म्हटला विजय की प्रशासन थोडंसं नक्कीच तिथे कमी पडलं असं मला वाटतंय, कारण याच्या आधी पण भारताने पण विश्वचषक जिंकला आहे. वेगवेगळ्या सिटीजमधल्या IPLच्या फ्रँचाईज टीम्सनी त्यांच्या सिटीजसाठी जिंकलेल्या आहेत. त्यांच्याकडे पण रॅली नक्कीच झाली असेल, पण मला वाटतं ही अशी घटना ही पहिल्यांदाच झाली आहे. त्यामुळे ही नक्कीच एक प्रशासनाची पण थोडीशी इथे मला वाटते त्यांनी कमी काळजी घेतली किंवा त्यांना तेवढं वाटलं नव्हतं एवढ्या इंटेन्सिटीने लोक तिथे येतील. पण मला वाटतं मग त्यांना RCBचे फॅन काय आहेत हे नक्कीच जाणून घ्यायची खूप गरज आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे केदार.